ते टिपिकल गंध लावून, टोप्या वगैरे घालून आणि त्या घोषणा वगैरे देत तिथे ते आलेले होते. त्यानंतर त्या एक महापालिकेची म्हणजे संवैधानिक अशी बैठक आहे. त्याच्या सुरुवातीला त्यांनी गणपतीची आरती केली, जो एक धार्मिक पूर्णपणे कृत्य आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार सरकारी कार्यालयामध्ये धार्मिक कृत्य करायला बंदी आहे. माघी गणेशोत्सव हा प्रकार पुण्यात तरी गेल्या 10 वर्षापूर्वी माहिती नव्हता. हल्ली तो सुरू झालाय. त्यानंतर रामनवमीचा प्रकार लहानपणी इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होत नसे. तुळशीबाग राम मंदिर अशा ठिकाणी कुठे तो होत असे, तर हल्ली तो मोठ्या प्रमाणात व्हायला लागलाय. या सणा उत्सवांच्या सबबीखाली होणारं ध्वनी प्रदूषण, सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावून, वाद्य वाजवून आणि रहदारी साडथळा, ही वाद्य निवासी भागात, रेसिडेन्शियल एरियात सणा उत्सवांच्या सबबीखाली मूर्खासारखी वाजवत बसायची, हे अजिबातच जस्टिफिएबल नाहीये. पुण्याची ओळख आहे गणेशोत्सव. लाखो लोक येतात. गणेशोत्सव हा मुळात कोकणातला उत्सव. कोकणात दिवाळीपेक्षा मोठा गणेशोत्सव आणि शिमगा उत्सव असतो. तो नंतर टिळकांच्या काळात त्यांनी सार्वजनिक केला, तर तो त्यांनी सार्वत्रिकरित्या रस्त्यावरती तो आणला. हा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा केला जातोय याचं भान सर्व उत्सव साजरा करणाऱ्यांनी ठेवावं. असदुद्दीन ओवैसी ते स्वतः जाहीरपणे सांगतात की तुम्ही हे लाऊडस्पीकर कुठच्याही मिरवणुकीला हे करू नका. हे ओवैसी जर सांगू शकतात, असदुद्दीन ओवैसी, तर हिंदूंचे धार्मिक पुढारी का नाही सांगू शकत? मिडल ईस्टमध्ये बघा 5-6 वर्षाचे ईद असतात, रमजान ईद, मोहर्रम ईद, बकरी ईद वगैरे, त्याच्यावर सण जात नाहीत. इंडियामध्ये बघा हे मुळात 365 दिवस कमी पडतील, तरी वसंत पंचमी आणि असे अनेक रथसप्तमी तुम्हाला माहित पण नसतील असे काही सण आहेत. हे सगळे साजरे तुम्ही करायचे म्हणलेत आणि सार्वजनिकरित्या, आणि त्यात गेल्या 100-150 वर्षात आलेल्या जयंत्या मयंत्या. तरी मुळात सण साजरा करणे हा विशेषाधिकार आहे, प्रिव्हिलेज तो आहे, तो मूलभूत अधिकार नाही. तो अजिबात साजरा केला नाही तरी काहीच फरक पडत नाही. त्यामुळे सणा उत्सवाच्या सबबीखाली आम्हाला जर गैरसोय होत असेल, म्हणजे ध्वनी प्रदूषण किंवा रहदारी साडथळा होत असेल, तर तो 1 सेकंद सुद्धा आम्हाला 365 दिवसात चालणार नाही. थिंक टीव्ही मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि गेले 2-3 दिवस पुण्यामध्ये ज्या मुद्द्याची प्रचंड चर्चा आहे ती म्हणजे गणेशोत्सवामध्ये डॉल्बी असावी का आणि ढोल ताशांचा आवाज. वयस्कर लोकांना त्रास होतो, विद्यार्थी असतात, रुग्णालय असतात, जवळ राहणारे नागरिक असतात. अनेक वर्षानुवर्ष या लोकांना या सगळ्या गोंगाटाचा त्रास होतो, असे म्हणणारे लोक आता पुढे यायला सुरुवात झाली आहे. खरं तर त्रास अनेक वर्षापासून होतोय, पण बोलणारे समोर येत नव्हते आणि त्या निमित्ताने एक नाव समोर आलं, ते होतं विद्यानंद बापट यांचं. खरं तर त्यांची महापालिकेमधली व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली सोशल मीडियावरती आणि त्यानंतर गेले 2 दिवस ते सातत्याने आपल्या भूमिका मांडतायत. आज ते भूमिका मांडण्यासाठी आलेले आहेत थिंक टीव्हीच्या स्टुडिओमध्ये. बापट सर, खूप खूप स्वागत आणि थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिलात. पहिल्यांदा महापालिकेमध्ये तुम्ही गेलात आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला, नेमकं काय त्यावेळी घडलं? महापालिकेमध्ये सोमवारी म्हणजे 24 ऑगस्टला दुपारी आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात बैठक होती, असं मला माझ्या एका सहकारी सामाजिक कार्यकर्त्यांकडून अगदी 11th आवरला जस्ट अर्धा तास अगोदर कळलं. त्यानंतर मी माझ्या काही समविचारींनाही ते कळवलं, पण अगदी 11th आवरला कळवल्यामुळे त्यांना येणं शक्य झालं नाही. तर त्यामुळे मी तिथे गेलो होतो आणि ते सहकारी होते ते पण गेले होते आणि तिथे बरेचसे मंडळांचेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसत होते. आणि काही काळ उशिराने का असेना पण ती बैठक सुरू झाली आणि सुरू झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी सांगितलं की ज्यांचे कोणाचे ध्वनी प्रदूषणासंदर्भात नागरिकांचे आक्षेप असतील त्यांनी ते मांडावे. तर मी एकट्यानेच हात वर केला. त्यानंतर त्यांनी मला माईक दिला आणि त्यानंतर मी माझं म्हणणं मांडलं स्पष्टपणे की हा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा केला जातोय याचं भान सर्व उत्सव साजरा करणाऱ्यांनी ठेवावं. सण उत्सवांच्या सबबीखाली सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवू नयेत. मंडप टाकताना रस्त्यावरती अतिक्रमण करून मंडप बांधू नयेत, कारण रस्ते रहदारीसाठी बांधले आहेत. आणि मिरवणुका ज्या असतील त्या पेठांमधल्या जुन्या अरुंद रस्त्यांवरून काढू नयेत, तर त्या शहराच्या बाहेरून वळवाव्यात, जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि रहदारी अडथळा होणार नाही. ह्याची खबरदारी घेऊन उत्सव साजरा करणं ही सर्व उत्सव साजरा करणाऱ्यांची जबाबदारी आहे. तर हे मी सांगितलं. आणि मग त्यानंतर गडबड गोंधळाला सुरुवात झाली, थांबवण्याचा प्रयत्न झाला. हो. आणि मग त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तुम्हाला कडं करून तिथनं बाहेर काढलं. हा, मी सुदैवाने शस्त्रसज्ज नसल्यामुळे ते जे म्हणले त्यानुसार मग मी गेलो. ओके. येस. आता आता हा सगळा मुद्दा म्हणजे ती घटना झाली, पण त्यातनं जे समोर आलं ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी आज तुमचं म्हणणं मांडता येतंय तुम्हाला. तर काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? यातल्या एकेका मुद्द्याकडे आपण जाऊया. पहिला मुद्दा होता लाऊडस्पीकरचा. लाऊडस्पीकरला इतका विरोध काय? कारण लाऊडस्पीकर हा बाय डेफिनिशन त्याला प्रोव्हाइड केलेलं जे साऊंड इनपुट आहे ते लाऊड म्हणजे अँप्लिफाय करतो. त्याचसाठी तो बनलेला आहे, तो त्याचा एकमात्र पर्पज आहे. त्याच्यातून साऊंड काही असा कॉन्सिक्वेन्शियली अनुषंगिकरित्या जनरेट होतोय असं नाही. अशा प्रकारचं इक्विपमेंट वापरताना विज्ञानाचा लेटेस्ट शोध आहे तो. तुम्ही आपली सद्सद्विवेक बुद्धी ताऱ्यावर ठेवणं गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी हे उपकरण वाटेल त्या परिस्थितीत वाजवून चालणार नाही, बंदिस्त सभागृहातच ते वाजवलं पाहिजे. तर सार्वजनिक सणा उत्सवांच्या सबबीखाली सार्वजनिक ठिकाणी ते वाजवायला जर परवानगी दिली तर आजूबाजूला राहणारे किंवा पासरबाई तात्पुरते तिथून जाणारे असे जे काही सर्व नागरिक असतील ते सगळे त्याचे सक्तीचे श्रोते बनतात. त्यांना वेठीला धरलं जातं. त्यांना ते ऐकायचं की नाही असा प्रकारच ऑप्शनच नसतो, पर्यायच नसतो. अनलाईक व्हिज्युअल नॉईज नावाची कन्सेप्ट अगदी लेटेस्ट काळामध्ये
हे आलेली आहे, तयार झालेली आहे किंवा ती टर्म कॉइन झालेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट बघायची की नाही हा पर्याय असतो. पण तरी इतके आपण कॉन्शियस झालेलो. पण अनलाइक दिस नॉट ऑडिबल नॉईज याच्या बाबतीत तो पर्यायच नसतो. तुम्ही कान बंद करून घेऊ शकत नाही. तर त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे डिस्टर्बन्स होतो. तुम्ही तुमच्या दैनंदिन क्रियाकलापात व्यग्र असाल तरी तुमची मनःशांती बिघडते. त्यानंतर तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही स्टडी करत असाल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होतं. ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलं जी असतात ती एस्पेशली व्हल्नरेबल असतात. त्यांना तर एकदम भीतीदायक ते वाटू शकतं. आणि या सगळ्यातून चांगलं काहीच निष्पन्न होत नाही. अनलाईक एखादा जनरेटरचा साऊंड आहे किंवा न्यूमॅटिक ड्रिलचा साऊंड आहे, हे समजू शकतो की तो वीज निर्मिती करतोय, न्यूमॅटिक ड्रिल काही खणतंय वगैरे. या उत्सवातून टोटली ऑप्शनल उत्सव आहे. कोरोना काळात पूर्णपणे बंद होता. नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला होता. तर तो आता सुद्धा कायमचा बंद झाला तरी चालेल, पण घटनादत्त धर्मस्वातंत्र्य म्हणून तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा तो साजरा. पण तो एक नागरी समस्या बनणार नाही याची खबरदारी घेणं हे उत्सव साजरा करणाऱ्यांची जबाबदारी. निश्चितच. पण अशा पद्धतीने म्हणजे लाउडस्पीकरच्या बाबतीत तुम्ही जेव्हा भूमिका मांडली, तेव्हा तुम्ही पहिला आत्ता जो मुद्दा म्हणालात, की लोकं बोलत नाहीत. मग हं. माझा मुद्दा हाच आहे, की विद्यानंद बापट बोलतात, पण लोकं बोलत नाहीत. मग लोकांचं न बोलणं हे गृहीत धरलं जातं का? ॲब्सोल्युटली. हे गृहीत धरलं जातं. बेसिकली त्या बैठकीतही मला असं दिसलं, की त्यांचा एक स्पेसिफिक वातावरण निर्मितीचा त्या मंडळांचे जे हे होते लोक, त्यांचा असा एक प्रयत्न दिसला, की ते टिपिकल गंध लावून, टोप्या वगैरे घालून आणि त्या घोषणा वगैरे देत तिथे ते आलेले होते. त्यानंतर त्या एक महापालिकेची म्हणजे संवैधानिक अशी बैठक आहे. त्याच्या सुरुवातीला त्यांनी गणपतीची आरती केली, जो एक धार्मिक पूर्णपणे कृत्य आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार सरकारी कार्यालयांमध्ये धार्मिक कृत्य करायला बंदी आहे. हे मुंडे साहेबांनी पण, ते नाशिक महापालिकेचे आयुक्त होते तुकाराम मुंडे, त्यांनी तसे आदेश स्पष्टपणे काढलेले होते. तर म्हणजे टिपिकल एक धार्मिक माहोल करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि विरोधी आवाजांना एकतर बोलू द्यायचं नाही किंवा जर ते बोलायला लागले तर गदारोळ करून त्यांचा आवाज दाबायचा आणि अशा प्रकारे ते आपल्यामध्येच आहेत असं गृहीत धरायचं, म्हणजे मनापासून गृहीत नाही धरायचं, पण तसा एक आभास निर्माण करायचा, एक इल्युजन निर्माण करायचा, असा प्रयत्न त्यांचा नक्की असतो. आणि त्यासाठी नागरिकांनी हे केलं पाहिजे की मूक नाही राहता कामा. वारंवार त्या संबंधित व्यासपीठांवर हे स्पष्टपणे मांडलं पाहिजे. अदरवाईज ते तुम्हाला गृहीत धरायला लागतात किंवा तसा आभास निर्माण करायला लागतात. पण सध्याचं जे सरकार आहे किंवा ज्या सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा आहे, ते काही प्रमाणामध्ये सण उत्सवांच्या बाबतीत अनुकूल आहे. म्हणजे अ, त्या पद्धतीची त्यांची भूमिका आहे. मग ती असताना अशा काळामध्ये बोलणं हे किती त्रासदायक आहे किंवा काय वाटतं? हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, की म्हणजे माघी गणेशोत्सव हा प्रकार पुण्यात तरी गेल्या 10 वर्षापूर्वी माहिती नव्हता. हल्ली तो सुरू झालाय. त्यानंतर रामनवमीचा प्रकार लहानपणी इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होत नसे. तुळशीबाग राम मंदिर अशा ठिकाणी कुठे तो होत असे. तर हल्ली तो मोठ्या प्रमाणात व्हायला लागलाय. तर हा मुद्दा बरोबर आहे. पण एक जागरूक नागरिक म्हणून मी मुळात घटनादत्त धर्मस्वातंत्र्य आणि ध्वनी प्रदूषण आणि रहदारी अडथळा हे 2 मुद्दे पूर्णपणे वेगळे करू इच्छितो. घटनादत्त धर्मस्वातंत्र्य म्हणून वर्षाचे 365 दिवस दिवसाला डझनभर उत्सव साजरे करण्याचं त्यांचं स्वातंत्र्य आम्हाला मान्यच आहे. त्याचं आम्ही समर्थन करतो असं नाही. पण म्हणजे एंडोर्स त्याला करत पण नाही. ते त्यांचं स्वातंत्र्य हां, आहे. व्यक्तिगत पातळीवर त्यांचं स्वातंत्र्य आहे. त्यांनी ते करावं असंही आम्ही रेकमेंड म्हणजे प्रिस्क्राईब करत नाही. पण ते आम्ही काउन्सिलिंग किंवा प्रबोधनाने डील करू. आणि दुसरा जो मुद्दा आहे, की त्या सणा-उत्सवांच्या सबबीखाली होणारं ध्वनी प्रदूषण, सार्वजनिक ठिकाणी लाउडस्पीकर लावून, वाद्य वाजवून आणि रहदारीचा अडथळा, रस्त्यावर अतिक्रमण करून मंडप घालणे, त्या सणा-उत्सवांच्या सबबीखाली मिरवणुका काढणे आणि होणारा रहदारीचा अडथळा. म्हणजे संचार स्वातंत्र्य हा जो मूलभूत अधिकार आणि जगण्याचा अधिकार, ज्याच्यामध्ये अनुसूचित असल्याचं सुप्रीम कोर्टाने अनेकदा कॅटेगोरिकली अंडरस्कोर केलंय, शांततेत आणि निर्भयपणे जगण्याचा अधिकार, यांना येणारी बाधा. तर हा दुसरा मुद्दा आहे, तो आमच्या नागरिक म्हणून चर्चेचा फोकस आहे. हा मुद्दा जो आहे याचं निराकरण प्रकर्षाने, ताबडतोबीने आणि फोर्सफुली म्हणजे बलप्रयोग करून ते व्हायला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. तुम्ही आस्तिक आहात, नास्तिक आहात? मी व्यक्तिशः नास्तिक आहे. पण घटनेने धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे आस्तिक लोकांचं त्यांचा धर्म पाळण्याचं, त्या धर्मांमधले एकेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, मूर्तीपूजक, मूर्तीभंजक हे सगळे जे भेदाभेद आहेत, त्या सगळ्याचं पालन करण्याचं आणि त्याचा पीसफुली प्रचारही करण्याचं त्यांचं स्वातंत्र्य आम्ही मान्य करतो. ओके. मग आता मला सांगा, तुमचा दुसरा जो मुद्दा होता, की मिरवणुकांमुळे जो अडथळा निर्माण होतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की हो. पुण्याच्या पेठांमधले रस्ते हे अरुंद आहेत आणि मागच्या काही वर्षापासून ज्या पद्धतीने पुण्याची वाढ झालेली आहे, गाड्यांची संख्या वाढलेली आहे, गर्दी प्रचंड होते, लाखो लोकं गणेशोत्सवाला येतात आणि मग अशा वेळी ती मिरवणूक अनेक तास चालते. म्हणजे मागच्या वर्षीची तर रेकॉर्ड ब्रेक 32 तास मिरवणूक चाललेली होती. अ,
या सगळ्यामध्ये तुम्ही जो उपाय सुचवलात, की शहराच्या बाहेरून मिरवणूक काढावी. हो. हे काय म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं? अशा प्रकारचे आदेश इतर अनेक संदर्भात जाहीरपणे दिले जातात. जसं की जड वाहनं ही शहराच्या बाहेरून हे हं, न्यावीत. हं. कारण शहरातल्या मुख्य पॅसेंजर ट्रान्सपोर्ट जी वाहतूक असते त्याला त्याचा डिस्टर्बन्स होतो. असे आदेश दिले जातात. मग उत्सवांसंदर्भात ते देण्याची हिंमत का दाखवली जात नाही? हिंमत ही संबंधित यंत्रणांनी म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय असेल, पोलीस यंत्रणा असेल किंवा कलेक्टर असतील, जिल्हाधिकारी यांनी ते दाखवायचे. कारण उत्सव साजरा करणं ही चैन आहे. त्याला विशेषाधिकार म्हणता येईल, प्रिव्हिलेज म्हणता येईल, पण मूलभूत अधिकार काही तो म्हणता येत नाही. कारण उत्सव साजरा केला नाही म्हणून काहीच फरक पडत नाही. कोरोनाच्या काळात 2 वर्ष सार्वजनिकरित्या उत्सव त्यांची साजरे श्रद्धा आहे नव्हते. ना पण म्हणजे श्रद्धेचा भाग आहे ना हा. आहे ना, म्हणून तर आम्ही रोखत नाहीये तुम्हाला. पण तुम्ही म्हणाल की तो माझा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे त्याखाली होणारी, त्या सबबीखाली होणारी गैरसोय सुद्धा तुम्ही सहन करावी. तर हे तार्किकदृष्ट्या मान्य करता येणार नाही. अनलाईक एखादी ॲब्जेक्ट नेसेसिटी मग आता आहे. याच्यावरती असं म्हटलं जातं, की हे 10 दिवसांचा प्रश्न आहे. हो, असा हा इंडिया आहे. इथला रिलिजन जो आहे तो पेगन रिलिजन किंवा बेसिकली अनेक रिलिजनचं मिश्रण आहे. ॲनिमिस्ट बरोबर. प्रॅक्टिसेस, एकेश्वरवादी आणि अशा बऱ्याच धर्मांचं मिश्रण आहे. पुन्हा इंडियामध्ये वेगवेगळे धर्म वेगवेगळे भागातून स्थलांतरित आले, त्यांचे मिश्रण सगळं झालं. असं करता करता 365 दिवस कमी पडतील इतके सण उत्सव इंडियात आहेत. अनलाईक युरोप, तिथे वर्षातून एक ख्रिसमस, एक ईस्टर संपले त्यांचे सण. कॅथलिकांचे डे ऑफ असेन्शन आणि ते काय सर्कमसिजन ऑफ लॉर्ड ते सगळे म्हणले तरी 7-8च्या वर सण जात नाहीत. मिडल ईस्टमध्ये बघा 5-6 वर्षाचे ईद असतात. रमजान ईद, मोहर्रम ईद, बकरी ईद वगैरे. त्याच्यावर सण जात नाहीत. इंडियामध्ये बघा हे मुळात 365 दिवस कमी पडतील. तरी वसंत पंचमी आणि असे अनेक रथसप्तमी तुम्हाला माहित पण नसतील असे काही सण आहेत. हे सगळे साजरे तुम्ही करायचे म्हटलेत आणि सार्वजनिकरित्या आणि त्यात गेल्या 100-150 वर्षात आलेल्या जयंत्या-मयंत्या. म्हणजे दिवसाला डझनभर सण असे 365 दिवस तुम्ही सणा उत्सवात ऑक्युपाय राहा. तर हे जस्टिफिकेशन पटण्याजोगं नाही आणि मुळात त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा हा आहे की एकच समजा इंडियात 365 पैकी एकच दिवस जरी सण असता तरी मुळात सण साजरा करणे हा विशेषाधिकार आहे. प्रिव्हिलेज तो आहे, तो मूलभूत अधिकार नाही. तो अजिबात साजरा केला नाही तरी काहीच फरक पडत नाही. त्यामुळे सणा उत्सवाच्या सबबीखाली आम्हाला जर गैरसोय होत असेल म्हणजे ध्वनी प्रदूषण किंवा रहदारीस अडथळा होत असेल तर तो 1 सेकंद सुद्धा आम्हाला 365 दिवसात चालणार नाही. आपण ते गावाबाहेरनं किती मिरवणुका म्हणजे किती गोंधळ निर्माण आहे. विचार पण मला करवत नाहीये, की शहराच्या बाहेरनं त्या मिरवणुका, बाहेरून जाणारे रस्ते, नागरिक, वाहतूक कोंडी होईल. प्रचंड तर गोंधळ होईल. तर त्यासाठी इतपत पुरेसा रुंद बघावा की जसं आता तुम्ही औंधातला ITIचा रोड बघा की त्या रोडचा फुटपाथ जेवढा रुंद आहे तेवढा अख्खा लक्ष्मी रोड रुंद आहे. त्याला कारण आहे कारण की ही पूर्वी गावठाणं होती, हार्डली 20-30 गेल्या 20-30 वर्षात ती डेव्हलप झाली. त्यामुळे तिथे खूप रुंद रस्ते. तर असे शहराबाहेरचे खूप रुंद रस्ते किंवा महामार्ग 7-7, 8-8 लेनचे असे यांना मिरवणूक काढायला त्यातली 1 लेन द्यावी. उरलेल्या 7 लेनवरून वाहतूक सुरळीत सुरू राहील. खरं तर 1 लेन पण ते अडवतातच आहे. पण ती त्यांना द्यावी आणि तिकडच्या इंद्रायणी पाहुणा काय नद्या ज्या असतील त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा विसर्जनाचा सोपस्कार ते सुद्धा तिथे पर्यावरणपूरक पद्धतीने म्हणजे हौद वगैरे ठेवून ते आता सर्वमान्य झालंच आहे. पहिल्यांदा त्यालाही हे विरोध करत होते की वाहत्या पाण्यातच केलं पाहिजे वगैरे. तर त्या पद्धतीने त्यांनी ते करावेत. आणि पण शहरामध्ये घुसून शहरी वाहतुकीला डिस्टर्बन्स करू नये. हे सण उत्सव सुरू झाले तेव्हा फक्त पेठांचं पुणं होतं. आज पुणं, पिंपरी चिंचवड सकट अख्खी PMRD हद्द याला पुणे म्हणलं जातं. तर पुणं हे खूप विस्तारलेलं आहे आता. आणि पेठांमधले रस्ते त्या काळातले असल्यामुळे म्हणजे ज्या काळात वाहनच नव्हती, 2 व्हीलर सुद्धा नव्हत्या. आजकाल 4 व्हीलर रॅम्पंट झाले. तर त्यामुळे वाहतूक प्रचंड वाढलेली आणि रस्ते त्या काळातल्या बांधकामावरती त्याला साजेसे असे खूप अरुंद आहेत. हार्डली 20-30 फूट रुंदीचे रस्ते. तर त्यावरून तुम्ही मिरवणूक काढायचा दुराग्रह धराल तर वाहतुकीचा खोळंबा होतो आणि त्यांच्या मंडपांनी पण होतो की रस्त्यावरती अतिक्रमण करून 50, 60, 70% रस्ते व्यापून टाकणारे, उपकार करायला फक्त पेडेस्ट्रियनला जायला 2 पावलं जागा ठेवणारे असे त्यांचे मंडप. तर रहदारीचाही अडथळा होऊ नये ही त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. नारायण पेठेमध्ये तुम्ही राहता. आपण मुलाखतीच्या आधी बोललो. तुम्हाला काय त्रास होतो व्यक्तिशः? म्हणजे नारायण पेठ असं नाही, पेठेमध्ये राहणाऱ्या नागरिकांना काय त्रास होतो? हो, पेठा म्हणजे जुनं पुणे आहे तर त्यामुळे हे उत्सव जेव्हा सुरू झाले. किती वर्षापासून राहता पेठेत? मी एक 7-8 वर्षापासून. तर लोकमान्य टिळकांच्या काळात जेव्हा हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला तर तेव्हा ऑफकोर्स पेठांपुरतंच पुणं होतं. तर त्यामुळे तिथे तो सुरू झाला. तर त्यामुळे ते सगळे पहिले शेवटचे त्यांचे मानाचे गणपती ते सगळे पेठांमधलेच असतात आणि ते मिरवणुकांचे मार्ग पण ते सगळे पेठांमधूनच जातात. त्यानंतर मगाशी तुम्ही त्या महेश शिंदीकर सरांचा उल्लेख केला, COEP ते गेली 25 वर्ष मेजरमेंट करतात. तर त्यांनी हे घोषित केलं की नारायणपेठेत सर्वाधिक हे ध्वनी प्रदूषण होतं. 110 प्लस काहीतरी हे जातं डेसिबल वगैरे. कारण नारायणपेठ ही सगळ्या बाजूंनी उत्सवाच्या म्हणजे मिरवणुकीच्या मार्गांनी वेढलेली आहे. केळकर रोड, लक्ष्मी रोड आणि बाजीराव रोड आणि इकडे टिळक चौक. तर पण बाकी सगळ्याच पेठांमध्ये फक्त अतिप्रचंड ध्वनी प्रदूषण आणि रहदारीस अडथळा या पलीकडे या उत्सवांचं सामाजिक क्षेत्रात कसलंही योगदान नाही. सोशल वर्क जर का काही जण म्हणतात की त्या मंडळाचे लोक सोशल वर्क करतात. आज काळ कुठच्या कुठे पोहोचलाय. सेक्युलर सोशल वर्क करणारे अनेक संघटना आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे झाल्यात. अॅम्नेस्टी आहे, चाइल्ड रिलीफ अँड यू आहे, इतर अनेक संघटना आहेत. करायचं तर तुम्हाला चुपचाप सोशल वर्क, सेक्युलर सोशल वर्क तुम्ही करीत राहा आणि सायमल्टेनियसली या रिलीजियस करायचा असेल तर तो तुम्ही पीसफुली करा.
रहदारीचा अडथळा न करता करा तुमचे धार्मिक सण उत्सवाचा, पण त्या दोन गोष्टींची गल्लत करू नका की ही चांगली गोष्ट मी करतो, जी की सेक्युलर सोशल वर्क, आम्ही अँब्युलन्स वगैरे चालतो म्हणून हा आमचा न्यूसन्स तुम्ही खपवून घ्या. तर हे चालणार नाही. ते एका चांगल्या गोष्टीने एक दुसरी चुकीची गोष्ट जस्टिफाय होत. पण परंपरा आहे आपली, म्हणजे प्रत्येक वेळी असं त्याचं उत्तर असतं की महाराष्ट्राची परंपरा आहे, पुण्याची ओळख आहे गणेशोत्सव. लाखो लोक येतात आणि मग अशा वेळी ज्या गणेशोत्सवाने पुण्याला ओळख दिली, त्याच्या बाबतीमध्ये इतका मोठा बदल कसा शक्य आहे म्हणजे? ॲब्सोल्युटली पॉसिबल आहे. सतीप्रथा ही तर त्याहून खूप जुनी परंपरा होती. गणेशोत्सव हा मुळात कोकणातला उत्सव. कोकणात दिवाळीपेक्षा मोठा गणेशोत्सव आणि शिमगा उत्सव असतो. तो नंतर टिळकांच्या काळात त्यांनी सार्वजनिक केला. त्यापूर्वी जिथे घरी घरगुती पातळीवर कोकणात होत असे तो. मुंबईतलेही चाकरमानी तिकडे जात असत त्या गणेशोत्सवाच्या काळात. तर तो त्यांनी सार्वत्रिकरित्या रस्त्यावरती तो आणला. तर त्या काळात काही ठीक आहे, सुटेबल असेल वगैरे. तर त्याचं आपण अधिक जस्टिफिकेशन आता किंवा विश्लेषण आपण आता करत बसूया नको. पण प्रथा परंपरेच्या नावाखाली मी वाटेल ते केलं तरी जस्टिफाय होतो. हा जो दावा आहे हा तार्किकदृष्ट्या अत्यंत पोकळ आहे, अजिबात टिकणारा नाही. सतीप्रथा ही तर निर्विवादपणे हजारो वर्षापासूनची परंपरा होती. महाभारतात कुंती माद्रीपैकी माद्री म्हणजे नकुल सहदेवांची आई ती सती गेल्याचे उल्लेख आढळतात. ते अगदी लेटेस्ट 17व्या-18व्या शतकात माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई त्या सती गेल्या आणि इतका काळ अखंडितपणे ती सुरू होती. अनेक स्त्रिया त्या काळामध्ये मध्यंतरीच्या सती गेल्या. तर आणि ती अगदी 1829 पर्यंत लॉर्ड विल्यम बेंटिंग त्यांनी सतीप्रथा बंदीचा कायदा केला ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात. त्यानंतर त्याच काळात हिंदू धर्मातल्या अनेक कुप्रथा, बहुभार्या प्रतिबंधक कायदे की द्विभार्या म्हणजे प्रतिबंधक बिगमी, ते त्या काळात झाले. त्यानंतर संमती वयाचा कायदा, एज ऑफ कन्सेंट बिल, त्या काळात बालविवाहाची प्रथा सुरू झाली होती. मुस्लिम हिंदू सगळ्या समाजांमध्ये प्रथा होती. विधवा केश वपन बंदी कायदा. तर ह्या सगळ्या प्रथा परंपरा होत्या. सती प्रथा तर हजारो वर्षापासून होती. बहुभार्या पण अनेक वर्षापासून होती. रामायण महाभारतापासून उल्लेख आहे. तर या सगळ्या परंपरा आपण कायद्याने बंद केल्या आणि तो बदल आपण स्वीकारला. आणि तो तर अगदी वैयक्तिक आयुष्यातला होता किंवा कौटुंबिक पातळीवरचा बदल होता. तो आपण स्वीकारला कारण ते हानिकारक होत्या. ह्या तर सार्वजनिक पातळीवरचा आणि ह्याच्यातला बदल स्वीकारणं काही फार मुश्किल आहे असं मला अजिबातच वाटत नाही. तुमचं काय म्हणणं आहे, गणपती उत्सव कसा असावा म्हणजे तुमच्या ह्यानी? मी नास्तिक आहे तर त्यामुळे मी म्हणेल की उत्सव असा करूच नये. तर कारण की त्याचं जस्टिफिकेशन काय असतं, तर उत्सव म्हणजे काय, एकस्य कर्म संवीक्ष करोत्यन्यती तादृशा. एक करतो ते बघून दुसरा करतो. म्हणजे प्रथा परंपरा म्हणून ते केले जातात. त्या पलीकडे त्याला लॉजिकल जस्टिफिकेशन काय, एखादी कृती तू का करतो, तुला वाटतं म्हणून करतोस नाही, ती प्रथा परंपरा आहे म्हणजे बेसिकली दुसरे करतात हे बघून करतो. तर अशा प्रकारचे कृती करूच नये. बुद्धिप्रामाण्यवादेशी हे अजिबात सुसंगत नाही. पण एक घटनात्मक धर्म स्वातंत्र्य, घटनादत्त म्हणजे जे बेसिकली स्खलन स्वातंत्र्य म्हणजे राईट टू बी रॉंग, चुकीच्या गोष्टी करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तर ते आम्ही मान्य करतोय त्यांचं. पण त्याचा अर्थ असा नाही, हे सुप्रीम कोर्टाने अनेक वर्डिक्टमध्ये कॅटेगोरिकली मेन्शन केले, नागरिकांचे जे अन्य अधिकार आहे म्हणजे शांततेत आणि निर्भयपणे जगण्याचा अधिकार आणि संचार स्वातंत्र्याचा, फ्रीडम ऑफ मुवमेंट, त्याला अडथळा येईल अशा प्रकारे तुम्ही तुमचं धर्म स्वातंत्र्य एक्सरसाइज करायचं, जे की बेसिकली स्खलन स्वातंत्र्य. त्यामुळे आम्ही ते ऑब्जेक्टिव्हली जस्टिफाई करत नाही, पण तुमच्या व्यक्तिगत पातळीवर आम्ही ते मान्य करतोय. तर त्याचा आमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होईल अशा प्रकारे तुम्ही ते एक्सरसाइज करायचं, हे आम्हाला अजिबात मान्य नाही. कारण तिथे तो सण म्हणजे एक सामाजिक समस्या बनते आणि टोटली मानवनिर्मित असल्यामुळे ती 100% कंट्रोलेबल असते. बापट सर, दुसरा आता यातला भाग आहे जो ढोल ताशांवरती आपण बोललो, म्हणजे कारण आपल्याला बोलायचं होतं ते रस्त्यांवरती आपण बोललो. दुसरं म्हणजे आपण बोललो की लाऊडस्पीकर आणि याच्यावरती. तिसरा मुद्दा जो तुमचा होता की ढोल ताशांचा जो आहे, की गेल्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मोठी मोठी गार्डन आहेत किंवा मोठ्या मोठ्या जागा आहेत, तिथे सगळीकडे गेले एक महिनाभर तरी झाला की गणपतीच्या ढोल आणि ताशावादनाचा सराव सुरू आहे. तर त्याच्यावरती तुमचं काही म्हणणं आहे, त्यालाही काही आक्षेप आहे? हो आहे. म्हणजे गणेशोत्सवा संदर्भात आता हे 2 मुद्दे येतात. धर्म स्वातंत्र्य तर आम्ही मान्यच केलंय, स्खलन स्वातंत्र्य म्हणून. पण ध्वनी प्रदूषण आणि रहदारी अडथळा. त्यातल्या ध्वनी प्रदूषणात पुन्हा 2 गट पडतात. एक म्हणजे लाऊड स्पीकर, त्याला तुम्ही डॉल्बी, डीजे, प्लाझ्मा, प्रेशर मिड आणि अजून काय वाटेल ती लेबल लावा. मी लाऊड स्पीकर म्हणतोय. म्हणजे आर्टिफिशियल साऊंड अँप्लिफाइंग इक्विपमेंट. आणि दुसरा ढोल ताशाचा येतो. तर त्याच्यात असे काही गट आहेत किंवा अशा काही व्यक्ती आहेत म्हणजे की ज्या लाऊड स्पीकरला विरोध करतात, पण ढोल ताशाला विरोध करत नाही. बहुतेक जण असेच म्हणतायत आता, की हा, म्हणजे असे काही जण ढोल आहेत. नाही, ताशा पण ढोल ताशाला आक्षेप घेणारे अनेक लोक आहेत, अगदी आउटस्पोकन मॅनरमध्ये घेतात. तर मी दुसऱ्या गटात येतो. मी ध्वनी प्रदूषणाचा विरोधक आहे, लाऊडस्पीकरचा आहे, ढोल ताशाचा आहे. पण हे जे लोक ढोल ताशाचं समर्थन करणारे असतात त्यांचा काय युक्तिवाद असतो की लाऊडस्पीकर हा काही परंपरेचा भाग नाही, कारण हडली 50-60 वर्षात आलेत गेल्या. पण ढोल ताशा परंपरेचा भाग आहे, तो नक्की आहे, कारण हजारो वर्षापासून ते वाजवले जात आहे. पण मुळात परंपरेचा भाग म्हणून आपण कुठचीही गोष्ट चालवून घेत नाही. जसं सतीप्रथा आपण बंद केली, बहुभार्य आहे बंद केलं, तुमचं बालविवाह बंद केले, एज ऑफ कन्सेंट आणलं आणि केशवपन वगैरे या सगळ्या प्रथा परंपरा बंद केल्या. तर ढोल ताशांमुळे ध्वनी प्रदूषण प्रचंड प्रमाणात होत आहे. तर त्यामुळे प्रथा परंपरा आहे
या सबबीखाली ते ढोल ताशे वाजवीत राहावेत हे काही जस्टिफाय होत नाही. बेसिकली ढोल ताशे ही रणवाद्य आहे. पूर्वी जेव्हा तलवारीने लढाया व्हायच्या खूप पूर्वी 400-500 वर्षापूर्वी, तेव्हा रणांगणावर सैनिकांना उत्साह आणण्यासाठी किंवा त्यांना काही इशारे देण्यासाठी की इकडे वळायचंय वगैरे, या बाजूला मार्च करा, यासाठी ती वाजवली जात असत. नंतर लढाया बंदुकांच्या झाल्या. वर्ल्ड वॉर 1 मध्ये बघा मशीन गनचा शोध लागा, गॅटलिंग गन, आणि मग माणसं किड्यामुंग्यासारखी मारली जायला लागली. खंदकाचं युद्ध सुरू झालं आणि वर्ल्ड वॉर 2 मध्ये तर मातच मग आपण जेरिको ट्रम्पेट्स वगैरे बघतो, स्टुका डाईव्ह बॉम्बर्स. तर त्यामध्ये तर म्हणजे युद्ध हे खूप वर्षामध्ये आकाशात गेलं. म्हणजे जमिनीवरची तटबंदी, फॉर्टिफिकेशन हे झालं युद्ध. आणि आता युद्धाची टेक्नॉलॉजी मिसाईलवर येऊन पोहोचली. इथून 4 बटणं दाबून तुम्ही जगभरातल्या कुठल्याही भागात ICBM म्हणजे आंतरखंडीय क्षेपणास्त्र कुठेही तुम्ही हल्ला करू शकता. MIRV वगैरे असतात. तर या काळामध्ये मुळात ती रणवाद्य म्हणून पण कालबाह्य झालेली आहे. पण त्याचा शोध रणवाद्य म्हणून लागला होता. तर ती वाद्य निवासी भागात, रेसिडेन्शियल एरियात सणा उत्सवांच्या सबबीखाली मूर्खासारखी वाजवत बसायची. हे अजिबातच जस्टिफिएबल नाहीये. परंपरा असेल तरी सतीप्रथेसारखी आणि त्या बहुभार्या, बालविवाह या प्रथांसारखी ती बंद केली पाहिजे. किंवा फार फार तर फार मोठ्या प्रमाणात जाणवणार नाही इतपत एक 2-5 ढोलांना त्यांच्या परवानगी वगैरे दिली तर चालू शकते. ते सुद्धा बाहेरून जाणार आहे मिरवणुकींच्या बाबतीत. कारण काय तिथे सुद्धा बाजूच्या लाईनमधून वाहनं जात असणार आहेत. त्यांना त्रास होणार आहे. तर एक 2-5 ढोल किंवा 2-3 ताशे ते हार्ड अँड फास्ट जरा जस्टिफाय हे करावं लागेल त्याचं अनालिसिस. पण एवढ्या यांना परवानगी दिली तर चालेल. शेकड्यांनी त्यांनी ते ढोल ताशे वगैरे घेऊन जावेत याची काही परवानगी देण्याची गरज नाही. कारण ते जी ऍक्टिव्हिटी करतायत ती पूर्ण निरुपयोगी ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे त्याच्यातून फ्रुटफुल काही निष्पन्न होत नाही. तर त्यामुळे तो त्रास नागरिकांना सहन किती करण्याचं काही लॉजिकल मोठा वर्ग त्याच्या मागे आहे. शेकडो तरुण, विशेषतः म्हणजे ज्यांची एनर्जी आहे अशा एज मधले सगळेजण, तरुण मुलं-मुली तिथे असतात आणि अशांचं एक ॲक्टिव्हिटी गणपतीशी जोडण्याचं किंवा त्यांच्यासाठी ती एक वर्षभरातली एक आवडती गोष्ट आहे, ज्याला तुम्ही म्हणता की हे काही फार फ्रुटफुल नाही. हां, ठीक आहे. मग आवडती गोष्ट म्हणजे काय? छंदाची गोष्ट. आणि दुसरा एक युक्तिवाद या बाबतीत केला जातो, की यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळतो. म्हणजे त्या साउंड सिस्टमवाल्याला रोजगार, मंडपवाल्यांना रोजगार. तर रोजगाराला विरोध असायचा सवालच नाही. पण असे अनेक हे होते, अनेक कुप्रथा होत्या, की ज्यामध्ये ऑफकोर्स अनेक लोक गुंतलेले होते. त्यांचे रोजगार त्यामध्ये अवलंबून होते. जसं की मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगची प्रथा, जी कायद्याने पूर्णपणे बॅन झाली. मग त्या लोकांनी असं नाही ना आपण जस्टिफाय केलं, की त्यांचे रोजगार त्यामध्ये आहेत म्हणून ती प्रथा चालू ठेवावी. त्यांचं आपण अन्य चांगल्या धंद्यांमध्ये जे की डेरोगेटरी होतं, तर त्यामुळे त्यामध्ये पुनर्वसन केलं. पुण्यामधले टांगे, घोडागाडे हे होते, त्याच्यावरती बंदी झाली. टांगेवाल्यांनी आंदोलन केली होती. अगदी आता हे ओला उबेर आल्यापासून रिक्षावाले आंदोलन करतात किंवा आता सुद्धा करताय. मुंबईमध्ये तुम्ही बघा टू व्हीलर ऑन हे ओला उबेर सारखं म्हणजे काय कॅब ॲग्रिगेटर, ते टू व्हीलर मुंबईत असतं पण पुण्यात नाही. कारण ते पुण्यातले 3 व्हीलर रिक्षावाले हे करतायत. तर हे रोजगाराच्या नावाखाली कुठचीही गोष्ट रेटवायची, म्हणजे ती चालू ठेवा असं म्हणायचं, हे अजिबात जस्टिफिएबल नाहीये. आणि दुसरं म्हणजे अशा काही प्रथा, की समजा मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग म्हणा, टांगे म्हणा, किंवा उद्या एखादा म्हणेल मी कॉन्ट्रॅक्ट किलर आहे, तो माझा रोजगार आहे, मी सुपारी घेऊन खून करतो, तर त्याचे मला पैसे मिळतात, तो माझा रोजगार आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर बंधन आणू नका, तर ते चालणार नाही. तुम्ही ढोल ताशे सार्वजनिक ठिकाणी वाजवताय. तुम्हाला बंदिस्त सभागृहात त्या सवाई गंधर्व सारखे वाजवायचे असतील कुठचीही वाद्य, तर काही आमचा त्यावरती आक्षेप नाही आणि त्या वाजवण्याचे तुम्ही पैसे घ्या, म्हणजे तो तुमचा रोजगार झाला, तर आमचा त्यावर आक्षेप नाही. पण तुम्ही म्हणाल रोजगाराच्या सबबीखाली सार्वजनिक ठिकाणी आम्ही ढोल ताशे वाजवू म्हणून तुम्ही आमचा तो रोजगार आहे म्हणून ते तुम्ही सहन करा, त्याच्यामुळे होणारा न्यूसन्स, तर ते अजिबात मान्य करता येणार नाही. ते अगदी मुळात आधी हार्डली आत्ताच सुरू झालंय. आणि मग या लोकांचं दुसऱ्या चांगल्या व्यवसायांमध्ये, निरुपद्रवी बनाईन असे जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये पुनर्वसन करावं लागेल. आणि छंदाच्या बाबतीत तर छंद बाय डेफिनिशन चैनच आहे ना, प्रिव्हिलेज आहे तो, विशेषाधिकार. छंदासाठी तुम्ही माझा न्यूसन्स सहन करा असं काही तुम्हाला म्हणताच येणार नाही, की माझा तो छंद आहे म्हणजे पास टाइम रिकाम्या वेळात करायची माझी ती ऍक्टिव्हिटी. मग ठीक आहे, करा तुम्ही, ती करण्याला आम्ही प्रोहिबिट नाही करत, पण त्यामुळे होणारा न्यूसन्स आम्ही वाटेल त्या परिस्थितीत सहन करणारच नाही. आणि रोजगाराच्या बाबतीत तुम्ही दुसऱ्या एखाद्या बनाईन रोजगारामध्ये स्वतःचं पुनर्वसन करून घ्या. नदीच्या म्हणजे जो आपला नदीपात्रातला रस्ता आहे, तिथे सर्वाधिक ढोलच्या प्रॅक्टिस होतात, तुम्हालाही माहिती आहे. हो. त्याचा किती तुमच्या घरामध्ये त्रास होतो? आवाज तर मी येतो का? टेक्निकली नारायणपेठेत राहतो, पण मी काही नदी किनारी राहत नाही. पण हे सीताफळ बाग वगैरे नदी किनारचे जे भाग आहेत नारायणपेठेचे, तिथे तोही त्रास प्रचंड आहे. आणि त्यांना तो प्रत्यक्ष उत्सवाच्या बऱ्याच अगोदरपासून होत असतो. उत्सव काहीतरी त्यांचा 10-12 दिवसाचा असतो आणि ह्यांना त्रास 2-2 महिने अगोदरपासून सुरू होतो. कारण त्या नदी किनारी लाईनीने या सगळ्यांचे पॅन्डॉल्स लागलेले असतात, रणधुरंदर आणि काहीतरी. आणि ते त्यांचे ते ढोल ताशे वाजवायला सुरुवात करतात, जी ऑफकोर्स रणवाद्य आहेत, रणधुंदुबी रणांगणात वाजवण्याची बनवलेली आहे. तर त्यामुळे त्यांचे आवाज भेसूर असतात, जे असणं स्वाभाविक आहे, कारण रणांगणावर ठीक आहे, ओके. पण हे तुम्ही निवासी भागात वाजवताय, त्याचं कसलंही भान न ठेवता आपल्याला परवानगी मिळाली आहे म्हटल्यावर आपण काय वाटेल ते करू शकतो, ते वाजवत सुटतात. तर मग तिथल्या नागरिकांना प्रचंड त्रास होतो.
आणि एस्पेशली तो निवासी भागही आता राहिलेला नसून आता गेल्या 5-6 वर्षापासून वर्क फ्रॉम होम सुरू झालंय. आता पंतप्रधान स्वतः रेकमेंड करतायत की वर्क फ्रॉम होमला रिसॉर्ट करा जिथे शक्य असेल तिथे. तर हे सगळे लोक कामं करत असतात. ते US, UK, ऑस्ट्रेलिया सगळ्या शिफ्टमध्ये काम करत असतात 24/7. ते त्यामुळे आता रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल हे विभाजनही काही हार्ड अँड फास्ट राहिलेलं नाही वर्क फ्रॉम होममुळे. आणि टाइम झोनही म्हणजे इंटरनेटमुळे जग जोडलं गेल्यामुळे तेही रिलिव्हंट राहिलेलं नाही. तर त्यांचं काम चालू असतं. त्यांना इकडे युरोप, अमेरिकेतून वगैरे कॉल येत आहेत किंवा ते करतायत आउटबाउंड जो काय असेल तो. तर त्याच्यामध्ये या बॅकग्राऊंड नॉईजचा प्रचंड डिस्टर्बन्स होतो त्यांच्या कामामध्ये. आणि अदरवाईज सुद्धा जे कोण विद्यार्थी असतील त्यांचं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होतं. आणि तुम्ही जे काही दैनंदिन काम करताय त्याच्यावर सुद्धा सतत हा नॉईज तुमच्या कानावर पडल्यामुळे तुम्हाला फक्त डिस्टर्बन्स होतो. कारण तुम्ही काही स्वेच्छापूर्वक ते ऐकत नसता. तर त्यामुळे तुम्हाला फक्त डिस्टर्बन्सच होतो. तुमचं कॉन्सन्ट्रेशन बिघडतं, मनस्ताप होतो, मनःशांती ढळते. आणि ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं वगैरे यांना तर भीतीदायक पण वाटू शकतं, म्हणजे ट्रॉमॅटिक. तर हा फक्त त्याचा न्यूसन्स आहे. तर त्यामुळे कोरोना काळात जे काही सुटकेचा निश्वास सोडला होता, त्यानंतर याबद्दल चांगलं वातावरण म्हणजे एक मानसिक बैठक तयार झाली होती. त्यानंतरची तुम्ही बातमी बघा, जस्ट त्यानंतरच्या ढोल ताशा वाल्यांची अशी भाषा होती स्वतःहून, की आम्ही हे उत्सव, आमचे ढोल ताशाचे सराव आहेत ते एकतर शहराच्या हद्दी बाहेर करू, लांबवर दूर ठिकाणी डोंगर दऱ्यात, म्हणजे नागरिकांना डिस्टर्ब होणार नाही, किंवा आम्ही ते ऑनलाईन करू. आता त्यातले ऑनलाईन ते कसे करणार आहे मलाही कळायला तयार नाही, ढोल ताशाचा सराव. पण शहराच्या हद्दी बाहेर नक्की शक्य आहे. तर पण प्रत्यक्षात काय झालं, ते कोरोनाचे लॉकडाऊनचे नियम उठले आणि जमावबंदी, संचारबंदी उठली, हे चांगलं झालं. पण यांचे पण सगळे पहिले पाडे 55 सुरू झाले. पहिल्यासारखाच हा उत्सव करायला लागले. तर त्याच्यावरती आता आपल्याला राईट थिंग्स फॉर राईट रिझन्स हे जे आपण म्हणतो, की तुमच्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं, त्यामुळे तुम्हाला शहराच्या हद्दी बाहेर तुम्ही जायचंय. मग तो लॉकडाऊन असो किंवा नसो. तर हे आपण ठामपणे त्यांना सांगण्याची गरज आहे. आता गेले 4 दिवस म्हणजे तुमची ही सगळी चर्चा होतीये, तो विशेषतः व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर त्या मधल्या काळामध्ये किती पुणेकर भेटले आणि कसं लोकांचं काय म्हणणं आहे या सगळ्यावरती? मुख्यत्वे माझी WhatsAppवरतीच इंटरॅक्शन झाली या संदर्भात. तर त्या संदर्भात सगळ्यांनी हेच म्हणलं, की ते बरोबर आहे अगदी, की उत्सवाच्या नावाखाली ध्वनी प्रदूषण चालवून घेता कामा नये. आणि त्या पलीकडे माझी वेगवेगळ्या मीडिया चॅनेल्सची इंटरॅक्शन झाली. तर हं. त्याच्यामध्ये मी माझं म्हणणं म्हणजे मांडलं. आता मग याच्यामध्ये तुम्हाला अ, काही जण धर्मविरोधी म्हणतायत. म्हणजे जे तुमच्या भूमिकेशी पासून वेगळी भूमिका मांडतात किंवा विरुद्ध भूमिका मांडतात. त्यांचं असं म्हणणं आहे, की दहीहंडी, गणपती किंवा हिंदूंच्या सणावरतीच का बोललं जातंय? हं. असे खूप वेगवेगळे आरोप व्हायला सुरुवात झाली आहे. तर त्याच्यामध्ये तो धर्मविरोधाचा आरोप तर मी बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवरती बोलताना स्पष्टपणे धर्मस्वातंत्र्य आणि ध्वनी प्रदूषण आणि रहदारी अडथळा हे 2 मुद्दे पूर्णपणे वेगळे करून, घटनादत्त धर्मस्वातंत्र्य आम्हाला मान्यच आहे, इथेच मी तो निकालातच काढलेला आहे. म्हणजे त्याच्याशी आम्ही प्रबोधनाने डील करू, पण तो मी निकाल, तर त्यामुळे धर्मविरोधी असण्याचा आरोप टिकत नाही. आणि दुसरा म्हणजे विशिष्ट धर्माला विरोध, त्याला इंडियाचं डेमोग्राफिक कारणीभूत आहे. हे दाभोळकरांवरती आरोप व्हायचे, की तुम्ही हिंदूंच्या अंधश्रद्धांना विरोध करता. पण हिंदू समाजाची लोकसंख्या जर इंडियात 80% आहे, तर स्टॅटिस्टिकली त्यांच्या धर्मातले जे कोण अंधश्रद्धा हे पसरवणारे आहेत, तर त्यांच्याच विरुद्ध आवाज जास्त उठवला जाणार. तर एवढंच डेमोग्राफिक अनालिसिस आहे. आणि मुस्लिम समाजामध्ये स्पेशली बघता, मुस्लिम समाजात याबद्दल खूप जागृती मला आढळते, की असदुद्दीन ओवैसी ते स्वतः जाहीरपणे सांगतात, की तुम्ही हे लाऊडस्पीकर कुठच्याही मिरवणुकीला हे करू नका. दुसऱ्यांनी लावले ही पण सबब मला चालणार नाही. अनुकरण त्यांनी तुमचं करायचंय, तुम्ही त्यांचं करायचंय. हे ओवैसी जर सांगू शकतात, असदुद्दीन ओवैसी, तर हिंदूंचे धार्मिक पुढारी का नाही सांगू शकत? आम्हाला तुमच्या धर्मस्वातंत्र्याला आक्षेप नाहीये. पण तुमचा धर्म म्हणजे आमच्या नागरिकांसाठी सामाजिक समस्या होतीये, तर त्याविरुद्ध जर तुम्ही काहीच बोलत नसाल, तर तुम्ही धार्मिक पुढारी आहात किंवा नाही आहात काही, तर यांनी आम्हाला नागरिक म्हणून आम्हाला काही फरक पडत नाही. नुसतं बोलणार आहात, की या संदर्भामध्ये काही एन-जी-टी किंवा कोर्टात किंवा असंही काही करायचा विचार आहे? हो, आहेच. कारण ॲक्चुअली मी ऑलरेडी ही निवेदनं या संदर्भातली एकतर लेखी किंवा ईमेलद्वारे ही वेगवेगळ्या स्तरांवरती दिलेलीच आहेत. म्हणजे महापालिका लेव्हलला, कॉर्पोरेटर्स, त्यानंतर विधानसभा लेव्हलला आणि लोकसभा, राज्यसभा याही लेव्हलला, आणि ब्युरोक्रॅट्स वेगवेगळ्या पातळीवरती, पोलीस कमिशनर, कलेक्टर वगैरे, इव्हन सीएम ऑफिस, पीएम ऑफिस वगैरे. तर यांनाही मी कळवलेलंच आहे. त्यातल्या अनेकांचे मला रिप्लाय पण आले. तर आणि काय त्यानुसार जर रिप्लाय आले? कार्यवाही काही रिप्लाय आले? नाही, ते अंडर म्हणजे आता ह्या सीएम ऑफिसकडून काय तुम्हाला आला होता, तर ते म्हणले की ते गृहसचिवांकडे पाठवलंय, एवढाच तो. त्यानंतर आणि मग पोलीस कमिशनर ऑफिसकडून मला फोन आला होता. तर तो मला वाटतं सीएम ऑफिस की पीएम ऑफिस कुठच्या तरी हे केलेल्या ईमेलचा तो होता. आणि मग त्यांनी मग ते म्हणणं म्हणजे फोन कॉलवरती जाणून घेतलं अधिक सविस्तर. तर पण त्या संदर्भात मला नंतर फायनल काही कन्क्लुसिव्ह असा अपडेट आलेला नाही. पण ते समजा आम्हाला प्रत्यक्ष जमिनी स्तरावर जर नाही दिसलं या उत्सवात, तर मग माझा ऑफकोर्स न्यायालयीन मार्ग चोखाळण्याचा विचार आहे. थँक यू सो मच. तुम्ही आलात, तुमची भूमिका मांडली. मला असं वाटतं, की तुम्ही म्हणालात तसं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हा फार महत्त्वाचा अधिकार आहे हो. आणि समोरच्याचं ऐकून घेण्याचा सुद्धा अधिकार आहे आणि त्याच माध्यमातून आपण बापट भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावरती मी म्हटलं तसं, की गणेश कार्यकर्त्यांची वेगळी भूमिका आहे. पुण्याच्या
राज्यकर्त्यांची किंवा राजकारण्यांची वेगळी भूमिका, आपण सगळ्यांना बोलवणार आहोत. आणि या सगळ्यामधनं शेवटी काय करायचं आहे, तर गणेशोत्सव हा सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीला नेऊन ठेवायचा आहे आणि ते त्यामागचं उद्दिष्ट आहे. कोणाच्या श्रद्धेला ठेचही पोहोचता कामा नये, मात्र कोणाला त्याचा त्रासही होता कामा नये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे धन्यवाद, तुम्ही हा एपिसोड बघितलात त्याबद्दल आभार. सर आलात, सहभागी झालात, धन्यवाद. धन्यवाद.